स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 16 जून, सायंकाळचे 7 वाजत आहेत. आज रात्रीचा आणि उद्याचा 17 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम जर आज रात्रीचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर तुम्ही पाहू शकता. इकडे झूम करून जर पाहिलं तर आपण सकाळी सांगितलेलं की सातारच्या पूर्व भागात बऱ्यापैकी ढगनिर्मिती होईल. त्याप्रमाणे माहीमगड असेल, वडूज असेल, पुसेगावचा पूर्व भाग असेल, गिरवी फलटणचा भाग असेल, फलटणचा दक्षिण भाग असेल, काही या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पाऊस झालेला आहे. या भागातून पुढील काही 1-2 तासात सुद्धा हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील. तसेच इकडे जेजुरीचा भाग असेल, मोरगाव असेल, कुसेगाव, जळगाव सुपे, कुरकुम, मोडवे हा जो भाग आहे या भागातून सुद्धा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पाऊस झालेला आहे. पूर्वेकडे कुरकुम, जळगाव सुपे, बारामतीकडे 1-2 तासानंतर पावसाचा अंदाज थोडाफार दिसत आहे. यानंतर इकडे अहिल्यानगर जिल्ह्यात काढा, जामखेडचा भाग असेल, ढगांची निर्मिती झालेली आहे. तसेच इकडे असेल, त्यानंतर जो पट्टा आहे कळम, भूम, याच्यानंतर इकडे कैज, आंबेजोगाई हा जो भाग आहे, तेर, लातूर या भागातून पावसाचा अंदाज पुढील 1-2 तासासाठी राहील. यानंतर इकडे अमरावती जिल्ह्यात सुद्धा बऱ्यापैकी इकडे हा जो भाग आहे अचलपूर, अकोट, चिखलदरा या भागातून पाऊस झालेला आहे. 1-2 तासात पुढे इकडे अमरावतीचे काही भाग असतील, हा जो पट्टा आहे अचलपूरचा पूर्व भाग असेल, 1-2 तासात पुढच्या हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. तसेच इकडे यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा, तसेच अरणी, इकडे करंजा, लाड हा जो पट्टा आहे ढगाळलेला हवामान आहे. या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील. तसेच इकडे वाशिम जिल्ह्यात सुद्धा हलक्या मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, थोड्या थोड्या क्षेत्रासाठी दिसत आहे. ढगनिर्मिती झाली त्यामुळे थोडाफार पाऊस होण्याचा अंदाज राहील. बाकी जर पाहायचं गेलं तर विशेष ढगनिर्मिती झालेली नाहीये. इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढग दिसत आहेत, पण हे काय जास्त पाऊस देतील असं काय वाटत नाहीये. तरी सुद्धा लक्ष ठेवा, स्थानिक ढगाकडे एका दुसऱ्या ठिकाणी झाला निर्माण. मोठ्या प्रमाणात तर इकडे देवलीच्या आसपास, छत्रपती संभाजीनगरच्या आसपास 1-2 तासात पावसाचा अंदाज राहील, पण विशेष पाऊस नाहीये. बाकी राज्यात काही विशेष सध्या हे जिल्हे तालुके सोडले तर विशेष ढगनिर्मिती नाहीये, त्याच्यामुळे राहिलेल्या तालुक्यातून जिल्ह्यातून पावसाचा अंदाज नाहीये. त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील 17 जूनला, तर उद्या सुद्धा इकडे बुलढाणा, अकोल्याचे उत्तर भाग, अमरावती, वर्धा, नागपूर हा जो पट्टा आहे मध्य प्रदेशला लागून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, त्यानंतर इकडे हिंगोली असेल, या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे. तसेच इकडे पॅच बनेल आज जसा बनलेला तसा. इकडे कळंब, भूम, वाशी, बीडचा जो भाग आहे, धाराशिव, लातूर या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. सातारा जिल्ह्यात पूर्व भागात आज ज्या भागात पाऊस झालेला आहे, वडूज असेल, मायनी, माहीमगड, त्यानंतर इकडे दहिवडीच्या भागातून ढगाळलेलं हवामान होईल. एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. पुण्याच्या पूर्व भागात सुद्धा मोरगाव, जेजुरी, बारामती हा जो पट्टा आहे या भागातून वाल्ला या पट्ट्यातून पावसाची शक्यता राहील. त्यानंतर इकडे जतकवटे माकाळकडे सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित हा जो सर्व पट्टा आहे नंदुरबार, नाशिकचा मध्य भाग, पूर्व भागात एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो पाऊस, चाळीसगावच्या आसपास, तसेच इकडे नंदगावच्या आसपास. त्यानंतर मध्य भाग नाशिकचा पावसाची शक्यता नाही. अहिल्यानगर, मध्य पश्चिम भाग पावसाची शक्यता नाही आहे. पुणे, सातारा, सांगलीचा पश्चिम भाग, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या मध्य आणि पश्चिम भागात पावसाचा अंदाज नाही आहे. तसेच घाट भागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागातून सकाळच्या वेळी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील. बाकी स्थानिक ढगनिर्मिती नाही झाली तर पावसाची शक्यता नाहीये. आणि राहिलेल्या विभागातून इकडे पालघर आणि मुंबईकडे पावसाचा अंदाज दिसत नाहीये. उद्या सुद्धा पॅचेसमध्ये पाऊस पडेल. बाकी आपण सांगितल्याप्रमाणे 22 तारखेपासून, सोमवारपासून थोडंफार दक्षिण महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर या भागातून, बीड, लातूर या भागातून पावसाचा अंदाज राहणारच आहे. राज्यातील वातावरण 22 तारखेपासून थोडंफार बदलण्याचा अंदाज राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.